काय काय नवऱ्याला पण तसंच, बायकोचं कौतुक काहीच नसते, आईचं बहिणीचं लय कौतुक. बापरे, माझ्या आईने एवढं काम केलं, माझ्या एवढी काम करत होती. आणि माझी बहीण बापरे, तिने तर एवढं काम केले, आतापर्यंत काम करते, तिला असं तिला तसं. आणि बायको दिवसभर काम करते तरी बायकोचं काही कौतुक नाही. आणि सासरी जर बायकोला नेलं ना तर नुसतं कामासाठीच न्यायचं, बस तिच्याकडून काम करून घ्यायचं, आपल्या आई बहिणी सगळ्यात जाऊन बसायचं आणि तिच्याच चाळ्या करायच्या. त्याने जर म्हणलं जेवली कर, जाऊ दे, नसेल जेवली तर नाही जेवू दे, ती काम करते ना, काम करू दे पहिले तिला नंतर बघू, असं पण म्हणणार. पण असं नाही की बाबा ती दिवसभराची काम करते, तिला जेवायला तरी बोलवा तुमच्या ह्याच्यात. तिला काम सांगताना नवरा पुढंच राहते बरं का, काम करून घ्या तिच्याकडून, लगेच सांगणार, अगं हे भांडे घासून घे ग, अगं हे कपडे धुवून घे ग. पण असं नाही म्हणणार की जेवण करून घे ग थोडंसं, आणि लगे बोलायला पण तयार. माझ्या बहिणीच्या समोर बोलायचं नाही, माझ्या आईसमोर काही बोलायचं नाही, माझ्यासाठी ते महत्त्वाचे, तू नाही. पण काम करायला मी महत्त्वाची, आणि काही खाया पियायला काही आणायला आई आणि बहीण महत्त्वाची. पण त्याला हे सुद्धा कळत नाही की आपण पण हिच्यासोबत राहतो, आयुष्यभर हिच्यासोबत राहायचे. आता हिच्या मनात बसलं तरच ही आपल्याला आयुष्यभर आपल्या मनात ठेवील ना, ही आपल्याला. पण असं नाही. पण आई बहीण सगळ्या गोष्टी